अकोला जिल्ह्यातील रिधोरा गावात सुमारे एक रात्री धक्कादायक घटना घडली आहे। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जितेंद्र भागवत यांच्या घरात विषारी भारतीय नाग आढळून आला। हा साप न्यूरोटॉक्सिक विष असलेल्या अत्यंत धोकादायक प्रजातीचा असून पूर्णतः प्रौढ अवस्थेत होता। या घटनेची माहिती मिळताच अकोला जिल्हा सर्पमित्र MH30 टीमचे सर्पमित्र सूरज इंगळे आणि अभय निंबाळकर हे घटनास्थळी पोहोचले। त्यांच्या सतर्कतेने आणि कौशल्याने या विषारी सापाला सुरक्षितरित्या पकडण्यात यश आलं। या मोहिमेत रिधोरा येथील रहिवासी नितीन देशमुख आणि अनिरुद्ध मानकर यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं। सदर साप निसर्गात सुरक्षित सोडण्यात आला असून कोणतीही हानी टळली आहे। सर्पमित्राकडून आवाहन करण्यात आलं आहे की साप आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्याच्यावर दुरून लक्ष ठेवावं आणि तात्काळ सर्पमित्रांना संपर्क करावा। साप मारू नये आणि न हाताळता तज्ज्ञांची वाट पाहावी। त्याला इंग्लिशमध्ये आता इंडियन स्पेसिफिक कोबरा म्हणतात आणि मराठी भाषेत आपल्याला भारतीय नाग गव्हाण्या साप असं म्हणतात। आणि त्याच्या अंदर न्यूरोटॉक्सिक असं विष असते ते, म्हणजे हा जर चावला तर हाताला बांधायचा, हा मन्या घोणस आणि आपला खुर्शी जो असते छोटा ते चावले तर हाताला बांधायचं नाही, नाहीतर हातच कापावं लागते। कारण की ते साप आहेत नसा आपले स्किन फाडणार आहे आणि हा साप नर्वस सिस्टमवर त्याचं विष असते न्यूरोटॉक्सिक, म्हणजे हा नर्वस सिस्टमवर अटॅक करते। डायरेक्ट हृदय डोकं हे अशा मेन नसा आहेत ना आतमधले हे ब्लॉक करून लागते। हां असं मन्या किंवा हा साप चावला त्याची लक्षणे अशी आहेत की आपली जीभ पूर्ण अशी कोरडी पडते आणि डोळ्यात झापड येते, तसे चक्कर आल्यासारखं होते, एकदम माणूस असा बंद पडल्यासारखं होते, एकदम वात आल्यासारखं होते एकदम माणसाला। आणि रात्री मन्यात झालं तर त्याचं लक्षण असं आहे की तो म्हणजे मळमळ करते, हा म्हणा तो